पहिल्या षटकातील पहिला चेंडू संतोष यांचा अंकुश यांना. हा सामना 3 षटकांचा राहील. हा निर्धाव चेंडू न समजलेला. षटकातील शेवट चेंडू संतोष यांचा लखन यांना पावे काढतोय. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये नाही रन पळून काढायची रन. एका षटकाच्या समजा संघाची संख्या नायरा स्पोर्टची झालेली आहे ती 1 ओव्हर 1. अतिशय भेदक असे गोलंदाज टाकले संतोष यांनी आपल्या संघासाठी. यानंतर होणार सामना जय जय मानव स्पोर्ट्स विट्टा विरुद्ध कोडोली स्पेस स्पोर्ट कोडोली. दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी आहे. राहुल कुठे आहे? राहुल माईक समोर राहुल. हॅलो नवीन गोलंदाज आलोक. अतिशय भेदक अशी गोलंदाज आपल्या संघासाठी आलोक.
हॅलो, दुसऱ्या षटकातील शेवट चेंडू लखन काकडे यांना. पाहावे काय करतो लखन आपल्या संघासाठी. आणि डेड बॉल. दोन षटकाच्या असानंतर नायराची धावसंख्या झाली ती 10. हॅलो. 2 ओव्हर 1 बॉल 14 स्कोर. दोन मिनिटं थांब. स्कोर किती आत्ताचा? रन्स किती आहेत आत्ताच्या? ओके, चालू करा. वाईट चेंडू.
सहारणा. और 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन्स. विनिंगला किती? जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. सुरू असलेला सामना कोतोली किंग वर्सेस नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना नायरा स्पोर्ट्स संघानं 27 धावांचं आव्हान ठेवले.
कोडोली किंग संघासमोर. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सौरभ याला बघतोय. पहिला चेंडू एक चांगला दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू तो डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट म्हणजेच आता समीकरण बनलंय 17 मध्ये 27 धाबा रोहित आणि दुसऱ्या साईडला राहुल. रोनित स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि सध्याच्या घडीला आपण त्याला पाहतोय. ओहो आडव्या बॅटला लॉब केला ऑन साईडला. फिल्डर आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या क्षणी तोल गेला आणि साधावा षटकार. दुसऱ्या षटकावरती षटकार आलाय. रोनित ऑन हिट. मोठा फटका. अजून एक मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथं धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर इथं तैनात आहे आणि त्याचमुळे चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. सौरभ वरती दुसऱ्या चेंडूवर हल्ला चढवला होता. 6 धावा त्यावरती आल्या होत्या. त्याच्यानंतर संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. त्याच्यानंतर आणखीन एक डॉट चेंडू कमबॅक केलाय सौरभ यानं. पुढचा रनरअप घेतलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न झालाय म्हणावा तसा बॅटवरती आलेला नाहीये. समर्थकांच्याकडून एकदम टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा आवाज देखील घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या 4 चेंडूमध्ये आल्यात. पुढचा चेंडू सौरभ याचा. ओहो बॅटचा आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क नाहीये तरीपर्यंत पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील इथं कंप्लीट केली जाईल. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. एक मोठा फटका आणि सामन्याचं चित्र पालटू शकतं. परंतु इथं सौरव नियंत्रित मारा करण्यास सज्ज झालाय. ओहो यावेळी आणखीन एक फटका फसलाय. चेंडू बॅटचे एज घेऊन जातोय मागे एष्टी रक्षकाच्या एका धावीसाठी. या एका धावीने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचते. म्हणजेच आता विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. या टुर्नामेंटमध्ये आपल्याला बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलरचं नाव सांगा दादा. बॉलरचं नाव कृपया कळवा. दादा बॉलरचं नाव सांगा कृपया, आपल्याला विनंती असेल. येस, हर्ष याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक 2. बघायला गेलं तर दोन्ही संघांचं कम्पेअर केला तर पहिल्या षटका 2 षटकामध्ये एकाच्या नायराच्या 10 धावा होत्या 2 षटकामध्ये. इथं फक्त पहिल्या षटकामध्ये 10 धावा. हर्षाचा पहिला चेंडू सामना करेल तो रोनित. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटला लॉब केलाय. गॅप भेदण्यात थोडासा कुठेतरी कमी पडलाय. फटका चांगला होता. फिल्डर आलाय त्याच्यावरती मिड विकेटला आणि त्याच्या जोरावरती आणखी चेंडू आत ठेवण्यात यशस्वी झालाय फिल्डर. तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. हा उसळी घेणारा चेंडू अगदी बघायला गेला तर तिखट मारा उंची आहे या चेंडूला मिळाली होती. अतिरिक्त गती देखील पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर 1 बाउंडचा इशारा देखील दिला गेलाय. 10 मध्ये 16 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू टाकला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं देखील चुकला. एक्स्ट्रा पॉईंट कव्हरचा फिल्डर इथं मात्र डायरेक्ट फेकी त्याची देखील चुकली. तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. आता चेंडू 9 शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका केला. फिल्डर आहे खाली.
परंतु त्याच्या समोरच बॉल पडतोय. एक धाव मात्र नक्की मिळणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 धावा इथून पुढे विजयासाठी 8 चेंडूमध्ये करायचे आहेत. हर्षचे 2 चेंडू या ओव्हरमधले महत्वाचे ठरणार आहेत. तर ते सामन्याचा निकाल इथं स्पष्ट होईल का ही सांगलीतली वेळ. वेगवान चेंडू इष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर राहतोय आणि टॉट चेंडू आलाय. आता 7 मध्ये 14. समर्थक थोडेसे शांत होताना. ओहो काय चेंडू टाकलाय. शेवटच्या 2 चेंडूवर बघायला गेलं नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि हा याच्या नंतरचा फ्री हिटचा चेंडू असेल. नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता चेंडू शिल्लक 7. 13 धावा बनवायचे आहेत. चला थोडस स्पीड पकडायचंय यानंतरचा सामना. ओहो पटक्यामध्ये ताकद आहे आणि नजाकत आणि त्याचबरोबर दुरी देखील मिळाली. बॉलचा वेग पळाला. बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. यानंतरचा सामना होईल जय मल्हार विटा आणि त्याचबरोबर सस्पेन्स स्पोर्ट या 2 संघांच्या दरम्यान. टॉसला यायचंय. जय मल्हार विटा टॉससाठी यायचंय. चला टॉस घेतोय आपण. कर्णधार आले जय मल्हार विटाचे आणि त्याचबरोबर सस्पेन्स स्पोर्टचे. याच दरम्यान दोघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. आता हा कॉल आलाय आणि या विटा संघाने हा टॉस जिंकलाय. प्रथम काय घेत आहेत हे देखील महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग करण्याचा निर्णय. ज्यावेळी या सामन्याच्या दिशेने 6 मध्ये 7 धावांची गरज. पहिल्या षटकात 2 षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जर्सी क्रमांक 1 चा शिवकुमार आलाय आणि समोर मात्र सेट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल आणि रोनित आहे. रोनित सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी फटका फसलाय. चेंडू खाली आलाय. फिल्डर आणि हिथं मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागते. सामना अगदी जवळ आणला होता. रोनित यानं खरं तर चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून झाली होती. तो बघायला गेलं तर वैयक्तिक 7 मध्ये 9 धावा करून पॅव्हेलियनचा रस्ता त्याने पकडला जरूर, परंतु सामन्याच्या अगदी जवळ आल्यानंतर आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तो सेट होईपर्यंत त्याच्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि तेवढा वेळ देखील नसणार आहे. 5 मध्ये 7 धावांची गरज आहे. रसिक प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जे थोडेसे डुलकी घेण्याच्या तयारीत होते ते हे या सामन्याच्या दिशेनं अगदी नजर खेळून बसलेत. 5 मध्ये 7 धावांची गरज. 20 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू. ओहो काय वेग पकडलाय. अगदी वेगात चेंडू गेलाय, परंतु पंचाने हा वाईट घोषित केलाय. अतिरिक्त उछाल आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर लेग स्टंपला अगदी बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पंचाने घोषित केलाय वाईट. आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या धावफलकावर 21 या आकड्यावरती. 5 मध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे. आणि हा फटका अजून मिस फटका थोडासा पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट केला असता तर विकेट मिळाली असती, परंतु इथं चूक झाली. आता 1 धाव आणखीन वाढली गेली. धावफलकावरती 22 धावा. 4 मध्ये अजूनही 5 धावांची गरज आहे. दोघांच्या समर्थकांचा आवाज देखील मैदानाच्या आतमध्ये घुमतोय. 4 मध्ये 5 धावांची गरज. स्ट्राईक वरती यावेळी सेट बॅटर राहुल आलाय. 7 मध्ये 10 धावांची गरज. बघूया
काय होतंय बघावं लागेल. शिवकुमार चेंडू हवेत आहे, फिल्डर आहे, चांगले ट्राय केले जातात गुडपटच्या जोरावर. आजच्या दिवसातील जबरदस्त कॅच घेतला गेलाय आणि आपण बघताय एक आणखीन विकेट माघारी परतलाय. सेट बॅटर माघारी परतलाय आणि आता सामना अटीतटीच्या मोडमध्ये. चांगले एफर्ट्स या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाकडून आणि हर्ष याच्याकडून. आणि त्याच्यानंतर न्यू बॅटर थोडस स्पीड पकडायचं आहे. इन आउट थोडासा फास्ट द्या आपल्याला विनंती असणार आहे. आणि सुरुवात चांगली झाली होती. 3 मध्ये 5 धावांची गरज. प्रेक्षकामध्ये द्विधा मनस्थिती. सामना कोण जिंकणार ही मात्र आतुरता दोघांनाही. एका साईडला कोडोली किंग, दुसऱ्या साईडला नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी. नायरा की कोडोलीचा संघ. कोडोलीचे समर्थक देखील तयार झालेत. सेलिब्रेशन कोणाचं होणार, इचलकरंजी की कोडोली की इचलकरंजी. शिवकुमार सज्ज होतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. मोठा फटका, इथं मात्र व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि वन बाउन्स देखील बॉलरला इशारा देखील दिलाय पंचांनी. त्यामुळे आता यानंतरचा जर बाउन्स केला तर नक्कीच तुम्हाला नो बॉल असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा सज्ज झाला. 3 मध्ये 4 धावा. प्रत्येक चेंडूवर सिंगल मारणार की षटकाराने सामना संपवणार की चौकारानं, बघूया. शिवकुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. रनरअप चालू झालाय. त्याच्यानंतर इथं मिस मॅच फटका झालाय. जरूर आता थोडस प्रेशर जरूर असणार आहे. आणि याच्यानंतर नॉन स्ट्राईकचा बॅटर अभिषेक आलोक याला थोडस कानमंत्र करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवकुमार एक विचारपूर्वक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची गरज. बघूया हा सामना कोणाच्या दिशेने जातोय. अटीतटीचा मोड पकडलाय. रसिक प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या गेल्यात आणि त्याच्यावरती नजर आहे अर्थातच आता आलोक वरती. आलोक काय करणार, आडव्या बॅटनं लॉब केलाय ऑन साईडला आणि मिळतील त्याने फक्त आणि फक्त धावा. 2 धावा आहेत म्हणजे शेवटच्या चेंडूवरती आणखीन 2 घ्यावे लागतील. 1 न काम चालणार नाहीये. कंपल्सरी चेस आहे, संधी आहे. 2 धावा आहे तो फटका पुन्हा खेळावा लागेल किंवा हलक्या हाताने धावा कराव्या लागतील किंवा षटकार का चौकार, काय नेमकं होणार प्रेक्षक बघूया. सिंगल की डबल की चौकारनं षटकारानं मॅच संपवणार आहे. शिवकुमार सज्ज होतोय. आलोक की अभिषेक, काय होतोय कोणामध्ये, काय सगळ्यांच्या मध्ये हेच प्रश्न आहेत. सामन्यामध्ये रंगत चालली गेली. कोडोली किंग जिंकणार की इथं मात्र नायरा स्पोर्ट्स इचलकरंजी या सामना जिंकणार आहे. बघूया. तयार झालाय, तयारी दाखवली. गोलंदाजी मार्कवरती शिव सज्ज होतोय रनिंग घेऊन. समोर मात्र असणार आहे आलोक. 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवल्यात. आता एका चेंडू मध्ये आणखीन 2 धावा आणि त्या विजयाच्या बघूया काय होतंय. शिवकुमार घेतला रनर, 1 रन वेगानं घेतली. दुसरी रनेचा प्रयत्न केला जातोय आणि आता दुसरी धाव देखील पूर्ण झाली. म्हणजेच आलोकनं आपली अलोकनीय कामगिरी, अलौकिक अद्वितीय कामगिरी केली. त्याच्यानंतर विजयाची मोहर या ठिकाणी लगावली गेली. कॉंग्रॅच्युलेशन असेल कोडोली किंग संघ.